देव आपल्यापासून आपल्या आयुष्यामधली सगळ्यात चांगली गोष्ट हे कधीच हिसकावून घेत नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये एका मोठ्या संकटापासून आपल्याला वाचवते। एक खेकडा समुद्राच्या किनारी एकदम मस्त मजेमध्ये जात होता आणि तो त्याच्या पायाचे निशाण बघून खूपच आनंदी झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला, अरे वा, माझे पाय खरंच किती चांगले आहेत आणि माझ्या पायाचे ठसे त्यापेक्षा सुद्धा सुंदर आहेत। आणि खेकडा परत पुढे गेला आणि पाठीमागे वळून परत म्हणू लागला, माझे पाय खरंच किती चांगले आहेत। पण तेवढ्यातच एक समुद्राची मोठी लाट आली आणि त्या खेकड्याच्या सगळ्या पायाचे निशाण मिटवून टाकली। त्यावेळेस त्या खेकड्याला खूपच राग आला आणि तो रागाच्या भरामध्ये त्या लाटेला म्हणाला, माझ्या पायाचे निशाण का मिटवलास? ते किती चांगले वाटत होते। त्यावेळेस समुद्राच्या लाटेनं एकदम सुंदर उत्तर दिलं, तुझ्या पायाचे निशाण बघून शिकारी तुझा पाठलाग करत होते आणि मी जर तुझ्या पायाचे निशाण मिटवले नसते तर शिकारी तुला खाऊन टाकले असते। मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कारण न जाणून घेता आपण आपल्या नात्याला खराब करून टाकतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण आपला अपमान झाला असं समजतो। मित्रांनो, आपण बघा, घराला जर एखाद्या ठिकाणी तडा पडले असेल किंवा जर क्रॅक पडला असेल तर आपण त्या घराला दुरुस्त करतो। अशाच प्रकारे आपल्या नात्यामध्ये सुद्धा जर तडा पडले असेल किंवा जर नातं खराब झालं असेल तर त्या नात्याला दुरुस्त करा, मग बघा आपलं आयुष्य एकदम चांगलं जाईल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी हर्ष विचार चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। थँक्यू।